जोरदार टाळ्या वाजवायचा। हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम मावळा प्रतिष्ठान याच्याकडून आयोजित झालेला आहे। तरी या मावळा प्रतिष्ठानचे यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष किरण साठे, उपाध्यक्ष निखिल मठे, खजिनदार अजय साठे आणि सचिव मंगेश मठे या सर्वच पदाधिकारी आवाज काय काय गप्पा बसलो काय जेवण हा सर्व शिवभक्तांना मनसोक्तपणे शिवभक्तांचा आस्वाद घेऊ द्या। जेवणाऱ्याच्या मागे उभा राहू नका। बाजूला खुर्च्या आहेत, स्टेजच्या डाव्या बाजूला कृपया खुर्चीवर बसून घ्यावे। खुर्च्या रिकाम्या आहेत, कृपया खुर्चीवर बसून घ्यावे। खुर्च्यावर वेटिंगला असणारे शिवभक्त जेवणाच्या पंक्तीला बसवल्याशिवाय बाहेरील अन्य शिवभक्त आत सोडले जाणार नाहीत। त्यामुळे खुर्चीवर बसणाऱ्यांनी यानंतर बसायचे आहे। अंधार झाला की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात। अंधार झाला की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात। ज्याला या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात। आदरणीय व्यासपीठावर पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे। शिवाजी महाराजांच्या वयाची पहिले 6 वर्षे फार धावपळीत गेली, पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले। सायंकाळी त्या सांजवत लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत
तसेच कधी संत एकनाथ, कधी संत ज्ञानेश्वर, तर कधी संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी फार आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत. जिजाबाई साधू संतांच्या चारित्र्याच्या गोष्टी त्यांना सांगत. तसेच त्यातून त्यांना ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवराय बरोबर खेळायला येत. शिवराई त्यांच्या झोपडीत खेळायला जात. त्यांची कांदा भाकरी आवडीने खात. त्यांच्याशी विविध खेळ खेळत. मावळ्यांची मुले जणू रानातील पाखरे. ती पोपटांचा, कोकिळेचा, वाघाचा हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती, घोडे, किल्ले बनवणे रचनेतून हे त्यांचे नेहमीचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. मी जाता जाता एवढेच बोलेल, विजयासारखी तलवार चालून गेला, निर्दय छातीवर हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला, निर्दय छातीवर हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावर सर्व देवांनी झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठी शुभ होऊन गेला. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, बोहडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या समारंभाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशाहीचा अंमलाचे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य